आपल्याला एंडोमेट्रिओसिस असतं आणि सोनोग्राफीमध्ये कळतं की ओव्हरीमधलं एंडोमेट्रिओसिस आहे. एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? गर्भाशयाच्या आतली जी परत असते, जो लेयर असतो, जो दर महिन्यात तयार होत असतो, ती लेयर गर्भाशयाच्या वर, ओव्हरीमध्ये, पोटामध्ये कुठंही वाढते. जे गर्भाशयाच्या आत घडायला पाहिजे ते जर बाहेर घडलं तर आतमध्ये खूप सूज येते आणि ह्या सुजेमुळे जे इन्फ्लेमेटरी केमिकल्स असतात त्याच्यामुळे आपल्या अंड्याची क्वालिटी खराब होऊ शकते, मॅच्युरिटी खराब होऊ शकते. आणि जर का ओव्हरीमध्ये मोठं एंडोमेट्रियोटिक सिस्ट असेल तर त्याचा दबाव नॉर्मल ओव्हरीवर पडतो आणि त्यामुळे आपलं AMH पण कमी होतं, म्हणजे अंड्यांची संख्या कमी होते. त्यामुळे जर आपल्याला एंडोमेट्रिओसिस असेल तर हे सगळे चेंजेस व्हायची आपल्याला वाट बघायची नाही आहे. आपल्याला लवकरात लवकर कन्सीव्ह करायचं आहे. जर आपलं अजून लग्नच झालं नाही आहे तर आपल्याला हे एंडोमेट्रिओसिस आहे त्या स्टेजला रोखून धरायचं आहे. त्यासाठी डॉक्टरी सल्ला आपल्याला अवश्य घ्यायला हवा.